नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत. शिक्षकांसाठी एक मोठी बातमी. टीईटी देणाऱ्या शिक्षकांसमोर पुन्हा अडचणीचा डोंगर. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा एकदा जाणून घ्या काय या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या अध्यापन करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर राज्यात शिक्षकांसमोर आधीच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भातील असेच बंधन घालून दिल्याने दुसरी अडचण निर्माण झाली आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही 7 जुलै 2026 रोजी होणार आहे. तर राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीच्या पुढे फक्त 2 आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे वेळेत निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे. तर दुसरीकडे शिक्षकांची सेवा मतदान केंद्रावर घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता मतदान केंद्रावर कर्तव्य बजावावे की न्यायालयाच्या आदेशामुळे CTET परीक्षा द्यावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षक संघटनांची मागणी काय आहे पहा मित्रांनो. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुका पार पाडण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांना निवडणूक आदेश देण्यात आलेले आहे. शिक्षकांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून 31 जानेवारी 2026 रोजी दुसरे प्रशिक्षण होणार आहे. मात्र याच कालावधीत म्हणजे 7 ते व 8 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनामार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रकानुसार संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर झालेले असून मोठ्या संख्येने शिक्षकांनी या परीक्षेसाठी अर्ज भरलेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी CTET परीक्षा देणार आहेत. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना TET, CTET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. अन्यथा संबंधित शिक्षकांना सेवेतून सक्तीने निवृत्त करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर परीक्षा शिक्षकांच्या नोकरीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. अशा परिस्थितीत एकीकडे परीक्षा देणे बंधनकारक आणि दुसरीकडे निवडणूक आदेश प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांपुढे गंभीर पेच निर्माण झालेला आहे. परीक्षा द्यावी की राष्ट्रीय कर्तव्य म्हणून निवडणूक काम करावे असा संभ्रमात शिक्षक सापडलेले आहेत. TET परीक्षेची भीती शिक्षकांमध्ये असताना त्यात आता निवडणूक आयोगाने नवीन गोंधळ घातला आहे. यामुळे शिक्षकांनी परीक्षा द्यावी की निवडणूक कार्यक्रमाला जावे असा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे शिक्षक भारतीने निवेदन देऊन परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून मुभा द्यावी अशी मागणी केली आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.